TET परीक्षा 2016मध्ये विचारलेला प्रश्न आणि यासारखे प्रश्न वारंवार विचारले जातात. असे प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला सर्व 2013 पासून 2021 पर्यंतच्या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण शॉर्ट्समध्ये उपलब्ध होतील. तर जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता? जोडमूळ संख्येमधली पहिली कंडिशन आहे दोन्ही संख्या मूळ असल्या पाहिजेत. दोन्ही संख्या मूळ संख्या असल्या पाहिजेत. या ठिकाणी जर पाहिलं, पहिल्या संख्येमध्ये 1, 1, 7 यांची बेरीज येते 9, म्हणजे या संख्येला 3 ने भाग जातो, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये 1, 2, 3 यांची बेरीज येते 12, याही संख्येला 3 ने भाग जातो, म्हणजे ही संख्या पण मूळ नाही, कारण दोन्ही संख्या मूळ असल्या पाहिजेत. त्यानंतर 1, 4, 7 याची पण बेरीज येते 12, म्हणजे या संख्येला पण 3 ने भाग जातो, म्हणजे हे पण मूळ नाही. राहिला पर्याय क्रमांक 4. तर अगदी